ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला, त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल. अशा घटना आहेत ना. किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्या वेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. अरे बाबा, एक मिनिट, ऐका ना, हे पुरावे आपण एसआयटीला द्या ना. हे पुरावे एसआयटीला द्या, सीआयडीला द्या. मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे का नाही? हा, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई. उद्याही वाचवणार नाही. आम्हाला कुणाला वाचवण्याच्या करता, चुकीचं वागणाऱ्यांना वाचवण्याच्या करता आम्हाला जनतेने 237 आमदार निवडून दिलेले नाही. आम्हाला चांगलं काम करण्याच्या करता निवडून दिले आणि आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करणार. तो आमचा एक आवड आहे आम्हाला, पण आम्ही त्या पद्धतीनं पुढे जातो. तुम्ही देखील होता अहिल्यानगरला, ती पुन्हा एकदा होणार आहे. नागशा आणि मोहोळची जी आहे त्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि मी काय पंच आहे का? मी तुमच्यासारखाच प्रेक्षक म्हणून तिथं बसलो होतो. फक्त मला राज्याच्या वतीनं ते गदा किंवा तो पुरस्कार हा देण्याच्या करता तिथं बोलवलं होतं. आपल्याला पूर्वीच्या काळात चितपट कुस्त्या एवढं माहिती. एका कुस्तीमध्ये माझ्या देखत तो पैलवान एकतर मैदान सोडून गेला. ज्यावेळेस एखादा पैलवान मैदान सोडून जातो त्यावेळेस तो बादच होतो. त्याच्या आधी मोहोळ ज्यावेळेस त्यांनी एक कुस्ती जिंकली, म्हणजे फायनलला जायच्या आधी, त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे चितपट केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. आणि नंतरची कुस्ती आम्ही इकडच्या बाजूला अशा खुर्चीवर बसलो होतो, पंच तिथं होते आणि तो असा तिरका त्या ठिकाणी, काहींचं म्हणणं तिरकी एकच बाजू पाठ चिकटली, काहींचं म्हणणं नाही ते बरोबर आहे. आता पूर्वीच्या काळात आम्ही म्हणजे लहान असताना बघायचो, सादिक पंजाबीला, मारुती मानेने सादिक पंजाबीला चितपट केलं, घुटना डाव टाकला, याव केलं त्याव केलं. आता काय झालंय, ते पॉईंट देतात. म्हणजे ते फार ज्याला जो दर्दी आहे, ज्याला आता नवीन हे नियमाची माहिती आहे, तोच त्याच्याबद्दल सांगू शकेल. त्या पॉईंटवर कुस्त्या त्या ठिकाणी चालतात. पण आता काहीतरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी मध्ये आवाहन केलं, त्यावेळेस हा मोहोळ पण म्हणला ठीक आहे मी परत कुस्तीला तयार आहे. आणि तो राक्षेचं काय अजून ऐकायला मिळालं नाही. तर बघू. आणि खेळामध्ये यश अपयश त्या ठिकाणी असतं आणि आम्हाला असं वाटतं की खेळात क्लिअर रडीचा डाव नसला पाहिजे. खेळ हा खिलाडूपणाने स्वीकारला पाहिजे. दादा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये लाभार्थी महिलांची संख्या कमी होईल असं म्हटलं जात आहे. पुढच्या काळामध्ये आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे या संदर्भात? पुढची आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच आहे. आयकर विभाग आणि दादा त्याला जोडून एक प्रश्न आहे की लाडकी बहीणचा ओझा कमी करण्यासाठी दारूवरचा कर वाढवण्याचा विचार आहे राज्य सरकारचा. तुम्ही काय बसून सुपीक डोक्यात अहो, अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा, कुठला कर कमी करायचा, कुठल्या योजना ह्या करायच्या, याबद्दल आम्ही बसलेलो नाहीये. आमचा बाकीचे आढावा सगळ्यात चाललेला. एक मी आपल्याला सांगतो, आपल्या मार्फत राज्याला सांगतो,
राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचं नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत, विकास साधणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे. हे आता त्या ज्यांनी काहीतरी शिवथाळी ह्याचं काहीतरी सांगितलं, म्हणलं शिवभोजन थाळी तुम्ही काय निवेदन स्वीकारलं नाही, तुम्ही तसंच गेला. अहो मी थांबवून प्रत्येकाची निवेदन हातात घेतो नंतर मी जातो. आता याला कोणी सांगितलं कुणाला माहिती तसं गेला. दादा नाशिक थांब ना बाबा, एवढी का घाई? आम्ही फार घाई केली की आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय तुला नाही बाकीच्या. तर त्यामध्ये हे आता जे काही सांगितलं एक झालं. पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, कुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणंभांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघेही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं. या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही